महेश्वर महाराज की जय. नमस्कार मंडळी, गोकुळ फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. पाडव्याच्या दिवशी कोपरगाव तालुक्यातील सर्वात मोठी अशी यात्रोत्सव साजरा पडतो, तो म्हणजे आपल्या कोळपेवाडीमध्ये. आणि यात्रेनंतर खूप सारा असा देवाच्या प्रसादाचा नारळाची वेस्टेज असा पडलेला असतो, जो की तुम्ही इथे बघू शकता, नारळ आणि फुलांचा वगैरे. तर आपण या नारळाचा कोकोपीटचा म्हणून वापर करण्यासाठी आणि वृक्ष लागवडीसाठी वापर करतो. तर आता आपण इथं सर्व नारळाचा जे शेंड्या आहेत त्या गोळा केल्यात आणि या शेंड्या गोळा करून आपण या गाडीमध्ये भरून आपल्या गोकुळ फार्ममध्ये घेऊन जाणार, जेणेकरून या नारळाच्या शेंड्याचा किंवा या काडी कचऱ्याचा कोणी जाणार नाही आणि त्यामुळे कार्बन उत्सर्जित होणार नाही. या पद्धतीने निसर्गाची एक हानी होण्यापासून पण वाचेल आणि त्याचसोबत आपल्याला एक चांगलं उत्तम दर्जाचं कोकोपीट आणि खत भेटेल, जे की तुम्ही इथे बघू शकता. मी गाडीमध्ये आता ही गोळा केलेला आहे कोकोपीटसाठी नारळाच्या शेंड्या, आणि आज आपले एक गाडीभर अजून नारळ वगैरे गोळा होतील. तर असा आपण याचा उपक्रम राबवतो आहे, जेणेकरून आपल्या ग्रामस्थांना या गोष्टीविषयी जागरूकता वाढेल, निसर्गाचा एक समतोल राखण्यासाठी आपला हातभार लागू शकेल, कार्बन उत्सर्जित होणार नाही, त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारेल आणि मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी आपण या नारळाचा वापर करणार, ज्यावरती आपण वृक्ष लागवड उन्हाळ्यामध्ये करणार आहोत. आपले काही सजेशन असेल, काही कमेंट असेल तर नक्की तुमचं स्वागत आहे. महेश्वर महाराज की जय.